इलेक्ट्रिक जर गाडी घेतली ना तर हायवेवर रनिंग कशी करायची, चार्जिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इंडियात आहे का, आणि त्याच्यानंतर जेव्हा गाडी 5-6 वर्ष जुनी होईल, त्याची बॅटरी डिग्रेड होईल, तर त्यावेळेस त्याची रिसेल व्हॅल्यू काय असेल. जर का पेट्रोल गाडी घेतली तर त्याच्यात इथेनॉल ब्लेंडिंग कधी थांबन का. ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना किती प्रॉब्लेम चालू आहेत. इथून पुढं जर गव्हर्नमेंटनी जास्त इथेनॉल पुश आपल्यावर केलं, E30 E40 आलं, तर E20 गाड्यांचं काय होणार. पेट्रोल गाड्यांमध्ये इथेनॉलची रिस्क. जर का डिझेल गाडी घेतली तर त्याच्यात DPFचा खूप जास्त इश्यू आहे. आपल्या इंडियात बरीचशी लोक कंटिन्यू हायवेवर नाही गाड्या चालवते, त्यांचं DPF रिजनरेट नाही होत. आता ह्या कंडिशनला इलेक्ट्रिक गाडी घेतली तरी प्रॉब्लेम, पेट्रोल गाडी घेतली तरी प्रॉब्लेम, डिझेल गाडी घेतली तरी प्रॉब्लेम. आता ह्या सगळ्या कंडिशनमध्ये कॉमन माणसाने करायचं काय. एखादा व्यक्ती जर मेहनतीने खूप कष्ट करून जर त्याची गाडी घेणार असेल, एक त्याच्या इन्कमचा मेजर पोर्शन गाडीवर इन्व्हेस्ट करणार असेल, तर त्या बिचारीने काय करावं, कोणता डिसिजन घ्यावा. कारण की पूर्ण मार्केट ही खूप जास्त कन्फ्युजिंग आहे. एक सुद्धा मार्ग एकदम रिलायबल नाही आहे की तुम्ही ही गाडी घ्या आणि स्ट्रेस फ्री राहा. सध्या कंडिशन खूप जास्त खराब आहे. ह्याच्यावर जर तुम्हाला कोणतं सोल्युशन भेटलं तर मला कमेंट्समध्ये सांगा. याच्यावर तुमचं काय मत आहे, तुमचं काय फ्रस्ट्रेशन आहे ते मला कमेंटमध्ये सांगा.